आज आपण जात आणि लिंग या दोन संकल्पनेमधला काय सहसंबंध आहे हे आपण पाहूया। युनोने 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे केले। याच काळात भारतात स्वायत्त स्त्री संघटनेचाही उदय होण्यास सुरुवात झालेली दिसून येते आणि पितृसत्ताक कुटुंब पद्धती आणि विवाह संस्था यावर स्त्रीमुक्त चळवळीने प्रखर हल्ला केलेला दिसून येतो। अत्याचाराच्या प्रश्नावर मोर्चे काढले गेले आहेत। यातूनच स्त्रीमुक्तीवादी राजकीय संघटन उभे राहिले, परंतु स्त्रिया या स्त्रीमुक्ती चळवळीचे नेतृत्व मात्र स्त्रीवादानुसार पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर होणाऱ्या सर्व शोषण अत्याचाराचा विचार केला पाहिजे। स्त्रीवाद हा पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे होणारे जातीनिहाय शोषणाकडे आपलं लक्ष केंद्रित करतात। जाती व्यवस्था ही स्त्री शोषणाची भौतिक व्यवस्था आहे, जी पुरुषप्रधानतेला बळकटी देत असते, परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते। महात्मा फुले, ताराबाई शिंदे, मुक्ता तावडे व डॉक्टर आंबेडकर या समाजसुधारकांनी जाती व्यवस्था ही पुरुषप्रधान समाज व्यवस्था निर्माण करण्यात कशी सहाय्यभूत ठरली आहे याकडे आपलं लक्ष वेधवितात आणि स्त्री शोषणाचा संबंध जाती व्यवस्थेशी कसा आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे। हाच वैचारिक वारसा पुढे घेऊन अब्राह्मणीवाद स्त्रीवाद निर्माण झालेला आहे। पुरुषप्रधानता ही कशी बंध संकल्पना नाही किंवा तिचा ऐतिहासिक उदय आणि विकास किंवा तिचा अंत समजावून घेण्याचा प्रयत्न हा स्त्रीवाद करतो। या संदर्भात म्हणजे जातीच्या संदर्भात विविध जे काही समाजामध्ये समाजसुधारक होऊन गेलेत त्यांनी जातीचा कसा संबंध आहे हे दाखवून दिलेलं आहे। जसं आता गौतम बुद्धांचे विचार बघूया। जाती व्यवस्थेच्या उदयाच्या कालखंडातच गौतम बुद्धांनी जाती व्यवस्थेला विरोध केला आहे, कारण जाती व्यवस्था आणि पुरुषसत्ता यात परस्पर व्यवस्थांची एक जोड स्त्री शोषणास कारणीभूत असलेली दिसून येते। तसेच भारतीय समाजातील उच्च जाती वर्ग, मध्यम आणि कनिष्ठ जाती वर्ग या प्रत्येक स्तरामध्ये स्त्री शोषणाची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे जशी जात बदलते तसं स्त्रियांवरचं शोषण आणि अन्यायाचे प्रकारही आपल्याला बदलत गेलेले दिसून येतात। हा विचार आपण कधीच करत नाही की काय प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक स्त्रियांसाठी वेगवेगळेच काहीतरी नियम आहेत आणि तिचं वेगवेगळ्या प्रकारे तिचं शोषण केलं गेलेलं दिसून येतं। तर ब्रिटिश काळामधले जातीची काय अवस्था होती बघूया। ब्रिटिशांच्या आगमनानंतर पुरुषसत्ता, जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था यांची हातमिळवणी झालेली दिसून येते। स्त्री शोषणास अधिकच बळकटी आलेली दिसून येते। जातीच्या पोटातच वर्ग व्यवस्था उदयास आली। अशा जात वर्गीय पुरुषसत्ता समाजात काही विशिष्ट जाती वर्गातील स्त्रियांना वेगवेगळा अवकाश किंवा संधी उपलब्ध झाली, तर काही जाती वर्गातील स्त्रियांना अजिबात संधी उपलब्ध नसणे अशी विषम स्थिती या ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेली दिसून येते। जात आणि स्त्री यातला संबंध महात्मा फुले यांनी सुद्धा दाखवलेला आहे। पुरुषप्रधानता व जाती व्यवस्था या दोन्ही संस्था स्त्री शोषणास कारणीभूत ठरवून त्यावर उघड हल्ला महात्मा फुलेंनी चढवला आहे। स्त्रियांवरील अत्याचार सामाजिक व पुरुष निर्मित आहे। या संदर्भात त्यांनी असं उदाहरण दिले की जी आर्य संस्था ब्राह्मण पुरुषाला पहिली बायको जिवंत असताना किंवा खालच्या वर्गातील दुसरी बायको करण्याची परवानगी देते, ती आर्य संस्था ह्याच पुरुषाच्या सख्या बहिणीला मात्र तिच्या पतिनिधनानंतर पुनर्विवाह करू देत नाही। त्यामुळे महात्मा फुले असे म्हणतात की उच्चवर्गीय आर्य शास्त्रकारांनी आपली शुद्धता टिकवण्यासाठी आणि हितसंबंध जोपासण्यासाठी जाती व्यवस्थेच्या माध्यमातून स्त्रियांवर अनेक बंधनं घातलेली आहेत। या माध्यमातून स्त्रियांवर अन्यायही झालेला दिसून येतो। महात्मा फुले आपल्या कुळंबिनी या ग्रंथात स्पष्टपणे जाती व्यवस्था, पुरुषसत्ता व गृहस्थाश्रमाचा संबंध दाखवून त्यांनी दिला आहे।
स्त्रियांच्या शोषण जातीव्यवस्थेने विशिष्टा शेतकरी स्त्री, बहुजनवर्गीय स्त्री असून ती ब्राह्मण स्त्रीपेक्षा उच्च जाती वर्गातील पुरुष शोषणास अधिक बळी पडते. कारण गृहस्थाश्रमातील कार्यासोबत या बहुजन स्त्रिया उत्पादक श्रम करण्यासाठी घराबाहेर पडत असत किंवा त्यांना पडावेच लागे. याचा फायदा पुरुष वर्ग घेतल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे महात्मा फुलेंनी काय केलेलं तर जातीव्यवस्था ही स्त्री शोषणास कशी कारणीभूत आहे आणि इथं उच्च जातीतले पुरुष हे कसे कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात हे आपल्याला लक्षात येतं. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जाती व स्त्रिया. या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेले विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना वेगळं मानत नाहीत. हे काय आहेत तर दोन्ही एकच आहेत म्हणतात. कारण स्त्री शोषणातूनच जात उदयास येते व जाती कायम ठेवण्यासाठी स्त्रीवर नियंत्रण ठेवले जाते. डॉक्टर आंबेडकरांच्या मते जाती म्हणजे जिना नसलेली इमारत होय. या प्रत्येक श्रेणीला पावित्र्याचा धर्मशास्त्रीय आधार प्राप्त करून दिलेला असतो. कनिष्ठ वर्गातील स्त्रिया वरिष्ठ जातीतील पुरुष उपभोगासाठी उपलब्ध असलेला कायदा या जातीतून दिसून येतो. त्याचप्रमाणे देवदासी, मुरळी या प्रथाही कनिष्ठ जातीतील स्त्रियांशी एक प्रकारे वरिष्ठ जातीतील पुरुषांसाठी लैंगिकतेची गरज पूर्ण करण्यासाठी चालू असलेली प्रथा आहे. स्त्रियांच्या अन्यायाच्या मुळाशी पुरुष निर्मिती जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था आहे. स्त्री परिवर्तन घडवून आणायचे आहे तर जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था समूळ नष्ट करावे लागतील. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री अवस्थेचा वेध घेतला आहे. ब्राह्मण संस्कृती स्त्री दास्यास जबाबदार असल्याचे आपल्या ग्रंथातून त्यांनी दाखवले आहे. तसेच भारतातील जाती यातूनही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत आंबेडकरांच्या मते स्त्रिया जाती व्यवस्थेचे प्रवेशद्वार आहेत. म्हणजे स्त्रिया काय करतात तर जाती व्यवस्थेला स्वतःसुद्धा त्या टिकवून ठेवण्यास कारणीभूत आहेत. एक प्रकारे काय केलेलं आहे पुरुषप्रधानता जाती व्यवस्थेचं पालन हे स्त्रियांकडूनच करून घेत असतात. जातीला हस्तांतरित करण्याचं काम हे स्त्रियाच करत असतात असे म्हणजे आरोपही स्त्रियांवर लावले जातात. परंतु स्त्रियांना माहिती पडत नाही की त्या जाती व्यवस्थेच्या वाहक आहेत किंवा त्या स्वतःच संक्रमण करतात हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही. एक प्रकारे स्त्रियांना या ठिकाणी मोहरा केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो तिच्याकडूनच त्या गोष्टीचं पालनसुद्धा करून घेतलं जातं आणि स्त्रिया नकळत या गोष्टी सगळ्या पार पाडत असतात. परंतु जेव्हा स्त्रियांच्या ठिकाणी ही जाणीव निर्माण होईल की काय आपणच जाती व्यवस्थेला टिकवून ठेवत आहोत, आपणच जाती व्यवस्थेचं म्हणजे हस्तांतरण करत आहोत, हे जेव्हा स्त्रियांच्या लक्षात येईल तेव्हा हळूहळू काय होईल तर इथं परिवर्तन होण्यास संधी मिळेल. जाती व्यवस्था व स्त्री शोषणातील परस्पर सहसंबंधाबाबत असेही म्हटलं जातं की भारतीय संस्कृती जाती व्यवस्था ही शोषणाचीच एक व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या कोणत्याही ब्राह्मणी ग्रंथात स्त्री आणि शूद्रांना समान वागणूक पण हीन व अपवित्र मानले गेले आहे. उदाहरणार्थ मनुस्मृती ग्रंथ, स्त्री स्वभाव धर्म यातील फरक स्त्रियांना व शूद्रांना एकाच पारड्यात तोलताना आणि सर्वत्र स्त्री आणि बहुजन स्त्री समाजामध्ये फरक केला जातो. जाती आधारित अर्थव्यवस्था व लिंग आधारित श्रमविभागणी यांच्यातील परस्पर संबंध आपल्याला पाहायला मिळतो. जाती व पुरुषप्रधान व्यवस्था यातूनच त्यांच्यातला सहसंबंध स्पष्ट होतो. कारण जातीनिहाय श्रमविभाजन आणि लिंगानुसार श्रमविभाजन असलेले आढळते. डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिपादित केल्याप्रमाणे स्त्रिया जातीचे प्रवेशद्वार आहे. म्हणजेच जाती टिकवण्यासाठी आणि जातीच्या शुद्धतेसाठी उच्च जातीवरही नियंत्रण ठेवले जाते. जाती व्यवस्था ही जन्माधिष्ठित असल्यामुळे स्त्रीचे पती पत्नी, स्त्री समाज, स्त्री व कुटुंब सर्व संदर्भातील स्थान प्रत्येक जातीने निर्धारित केलेल्या कसोट्यानुसार बदलत असते.
जातीव्यवस्था ही बंदिस्त असल्यामुळे स्त्रियांवर अधिक कठोर नियंत्रण या जातीव्यवस्थेकडून ठेवले जाते. सारांश आपल्याला असं सांगता येईल की पुरुष सत्ता आणि जाती व्यवस्था यांचा आपण वेगळा विचार करू शकत नाहीत. भारतात सती प्रथा, बलात्कार इत्यादी जास्तीत जास्त आपल्याला जातीनिहाय प्रमाणात घडून येतात असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच बघतो आपण की जर आपण स्त्रियांवर जो काय अन्याय अत्याचार होतो, त्यांचं जे शोषण होतं, यावर जेव्हा संशोधनं होत असतात तेव्हा संशोधनामध्ये आपल्याला जात आणि धर्म यांचासुद्धा तिथं संबंध असलेला दिसून येतो. म्हणजे अशी संशोधनं झालेली आहेत की ज्याच्या माध्यमातून जाती ह्या किती महत्त्वपूर्ण घटक आहेत हे आपल्याला लक्षात यायला मदत होते. तर अशा प्रकारे जात आणि लिंग यांच्यातला संबंध आपल्याला स्पष्ट